गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीकवरदेव हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। परीक्षित राजा म्हणाले, महाराज, मी रुक्मिणी स्वयंवरांचा प्रसंग विस्ताराने ऐकू इच्छितो। शुकाचार्य म्हणाले, राजा ऐक। विदर्भ देशाचा राजा भीष्मकाला 5 पुत्र व 1 कन्या होती। वडील मुलाचे नाव रुक्मी आणि मुलीचे नाव रुक्मिणी होते। भागवतात त्यांच्या आईचे नाव सांगितले नाही, पण अन्य ग्रंथांच्या आधारे त्यांच्या मातेचे नाव शुद्धमती होते। जेथे मती शुद्ध होत असते तेथेच महालक्ष्मीचे आगमन होत असते। रुक्मिणी लक्ष्मीचा अवतार होती। भीष्मक राजाची इच्छा होती की रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी व्हावा, पण राजपुत्र रुक्मी आपल्या बहिणीचे लग्न कृष्णाशी नव्हे तर राजा शिशुपालाशी लावू इच्छित होता। रुक्मिणीला हे कळले तेव्हा तिला फार खेद झाला। रुक्मिणी शिशुपालाला लग्नासाठी वरात येण्याचे निमंत्रण दिले। कामी शिशुपाल वरात घेऊन येऊन पोहोचला। गणपती पूजनाच्या वेळीही कामी शिशुपालाचे लक्ष रुक्मिणीकडेच होते। त्याचे ध्यान तिच्या शारीरिक सौंदर्याकडे लागलेले होते। सामान्य जीव कामाधीन होऊन लग्न करीत असतो, तर भगवंत गोपाल म्हणजे गो इंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवणारे असतात। भगवान जितेंद्रिय होऊन लग्न करीत असतात। शुद्धमतीच्या महालात एक सुदेव नामक ब्राह्मण येत जात असे। रुक्मिणी त्याला म्हणाली, मी कृष्णाशी विवाह करू इच्छिते। 7 श्लोकात लिहिलेले माझे हे पत्र तू कृष्णाकडे पोहोचून दे। एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरावर भाष्य लिहिले आहे। ते म्हणतात की रुक्मिणी श्रीकृष्णाचा विवाह म्हणजे शुद्ध जीव आणि ईश्वर यांचा विवाह होय। भागवताच्या शेवटच्या दिवशी ही विवाहाची कथा येते, ज्याला तक्षक नागाच्या दंशाने
मरायचे आहे तो काय ही लौकिक विवाहाची कथा ऐकू शकेल? योगी श्रेष्ठ परमहंस शुकाचार्य ही कथा सांगत आहेत. भाषा तर लग्नाची आहे, पण तात्पर्य मात्र जीव ईश्वर ऐक्याची आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मला सांसारिक उपभोगांची इच्छा नाही, मला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही, मी निरपेक्ष आहे. निष्काम आहे. रुक्मिणी असेच म्हणते की तिला विषयी सुखाची इच्छा नाही आणि अपेक्षा पण नाही. रुक्मिणीने आपल्या पत्रात लिहिले होते की ती निष्काम आहे आणि तिच्या मनात कोणतीही विषय वासना नाही. सामान्य मुलगी असे कसे म्हणू शकेल? श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे दोघेही निष्काम आहेत, निर्विकार आहेत. अर्थात हा प्रसंग सामान्य लौकिक लग्नाचा नसून आध्यात्मिक मिलनाचा आहे. अलौकिक सिद्धांत समजून देण्यासाठी लौकिक शब्दावलीचा प्रयोग केला गेला आहे. भागवताचे श्लोक हाच अर्थ दाखवितात. लग्नापूर्वीही रुक्मिणीने निर्विकारितेची ग्वाही दिली होती. लग्नानंतर भगवंत तिला म्हणतात की मला स्त्रीची आणि वंशवृद्धीची इच्छा नाही. काय कोणी सामान्य पुरुष लग्नानंतर असे बोलू शकतो? जी व्यक्ती देवाशी लग्न लावू इच्छिते तिला तिचे नातेवाईक खूप विरोध करतात. रुक्मिणी आपल्या बहिणीचे लग्न कृष्णाशी लागू न देण्याच्या विरोधात होता. पण जीव जर सद्गुरूला शरण गेला तर तो पार तरून जातो. रुक्मिणीनेही सुदेवाचे साह्य घेतले होते. जो ईश्वराला भेटू इच्छितो त्याने आपले जीवन साधे ठेवले पाहिजे. राजकन्या असूनही रुक्मिणी पार्वतीच्या दर्शनास पायी पायीच गेली. शुकाचार्य ही कथा सांगतायत. राजा परीक्षिती या कथेत फारच तन्मय झाला होता. यावरून हे लग्न सामान्य नव्हते हे कळते. जर रुक्मिणीला लौकिक विषयी सुखाची लालसा असती तर तेथे उपस्थित असलेल्या राजांपैकी कुणाशीही लग्न करू शकली असती. परंतु तिने मोठ्या विवेकाने कृष्णाला वरले. जीव जेव्हा ईश्वराशी विवाहित होतो तेव्हाच तो कृतार्थ होतो. रुक्मिणी श्रीकृष्णाचा विवाह जीव शिवाचे मिलन होय, जे सुदेव सद्गुरूच्या कृपेने घडले आहे. रुक्मिणी भगवंताची आद्य शक्ती होय. संतच ब्रह्मसंबंध घडवू शकतात. कुण्या सुयोग्य सद्गुरूच्या मध्यस्थीशिवाय जीव ईश्वरात विलीन होऊ शकत नाही. रुक्मिणीचे पत्र घेऊन सुदेव द्वारकेला आला. जेवण झाल्यावर द्वारकानाथाने त्याला कुशलमंगल विचारले. सुदेव म्हणाला, भगवन, आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. मी आपली काय सेवा करू? सुदेवाने रुक्मिणीचे पत्र कृष्णाला दिले आणि म्हटले, प्रभू, रुक्मिणी एक सुपात्र कन्या आहे. ती सुंदर तर आहे व सद्गुणी, चतुर व सुशील पण आहे. जर आपला विवाह तिच्याशी झाला तर आपले जीवन सुखासमाधानाने जाईल. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे पत्र वाचले. अक्षर व भाषा यावरून माणसाची परीक्षा होत असते. पत्र भलेही लांबलचक नसो, पण त्यातला भावार्थ मात्र पूर्ण असायला हवा. रुक्मिणीने त्या छोट्याशा केवळ 7 श्लोकांच्या पत्रात जणू काही घागरीत सागर भरून दिला होता. दोघांचाही सप्तपदी संबंध लवकरच जुळून यावा हे सूचित करण्यासाठी ते 7 श्लोक लिहिले. 7 श्लोकात रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या 6 गुणांचे वर्णन केले आहे. ऐश्वर्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य या गुणांचा भाव त्या 6 श्लोकांत भरला आहे. जीव दीन होऊन भगवंताला शरण जाईल तर तो त्याची उपेक्षा न करता त्याला आपलासा करून घेईल. जीवाचा धर्म तर शरण जाणेच होय. पत्रात कृष्णाला सुंदर हे विशेषण दिले होते. हे जग नव्हे तर जगाचा निर्माता सुंदर आहे. जगात जे काही सौंदर्य आहे ते श्रीकृष्णाच्या सौंदर्याचा अंश आहे. संसार कार्य आहे व श्रीकृष्ण कारण आहे. सौंदर्याच्या कल्पनेतून विकाराचाही जन्म होऊ शकतो. नेहमी हे लक्षात असू द्यावे की माणसाची सुंदरता ईश्वराच्या सौंदर्यामुळे आहे. भागवत माणसाला सुंदर दृष्टी देते. अहमची दृष्टी बदलायची आहे. जग जसे आहे तसेच ते राहील
प्रश्न दृष्टीचा आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. रुक्मिणी लिहिते, नाथ, आपण अतिशय सुंदर आहात. आपल्या सौंदर्य सोबतच आपल्या गुणांचे महात्म्यही मी संत सत्पुरुषांकडून ऐकले आहे. म्हणूनच मी आपल्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आहे. आपल्या सद्गुणांनी माझे मन निर्लज्ज झाले आहे. नाथा, मी कोणत्याही कामी पुरुषाशी लग्न करू इच्छित नाही. मी माझा आत्मा आपल्या चरणावर समर्पित केला आहे. श्रीकृष्णाला कदाचित असे वाटेल की अशा निर्लज्ज मुलीशी लग्न कसे करावे. म्हणून रुक्मिणीने पुढच्या श्लोकात लिहिले की, भगवान, निर्लज्ज होण्यात माझा काहीच दोष नाही. मी तर सलज्जच होते, पण आपल्या गुणांनी मला निर्लज्ज बनवले. माझ्या निर्लज्जपणाचे दोषी आपले सद्गुण होत. आपण तर सर्वांच्या अंतर्यामी आहात. मी आणखी लिहू तर काय लिहू. माझ्या मनोभावनांशी आपण सुपरिचित आहात. रुक्मिणी शिशुपालाचा नामोल्लेख करू इच्छित नव्हती. तिला असे वाटले की कदाचित कृष्णाला असे वाटेल की ह्या मुलीशी लग्न करून आपल्याला काय मिळणार आहे. जी कन्या आपल्यासोबत काही संपत्ती घेऊन येऊ शकत नाही, तिच्याशी लग्न करून काय फायदा. म्हणून तिने पुढील श्लोकात लिहिले आहे की, माझी स्वकष्टार्जित संपत्ती मी तुम्हाला अर्पण करीन. कोणती आहे ती संपत्ती. मी नेहमी सत्कर्म करीत आली आहे. तुळशीची पूजा केल्याशिवाय मी कधी पाणी देखील प्याले नाही. आज तर स्त्रिया तुळशीची पूजा करीतच नाहीत, आणि जरी काही करत असतील तरी ती सुद्धा चहा पाण्यानंतरच. रुक्मिणी पुढे लिहिते, मी अनेक नियम व्रतादी केले आहेत. मी गरिबांना वस्त्र व अन्नदानी दिले आहे. मी माझी पुण्यसंपत्ती सोबत आणीन. आपण माझा स्वीकार करावा. पतिव्रता पुण्यशाली स्त्रीचा पण कधी दुःखी होत नसतो. पतिव्रता पुण्यशाली स्त्रीचा पती कधीही दुःखी होत नसतो, सुखीच राहत असतो. आपल्या संपत्तीची चर्चा केल्यानंतर रुक्मिणीने आपल्याला स्वतःला प्राप्त करून घेण्याचा उपायही पत्रात सुचवला. मी दररोज पार्वतीची पूजा करण्यास मंदिरात जात असते. तेथून आपण माझे अपहरण करावे. मला खात्री आहे, जर आपण माझा स्वीकार केला नाही तर मी आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हजारो जन्म घेत राहील. मी आपणांसारख्या निष्काम प्रभूशीच विवाह करेन, अन्य कोणत्याही कामी पुरुषाशी नव्हे. 100 जन्म घ्यावे लागले तरी हरकत नाही, पण मी वरीन तर तुम्हालाच वरीन. जर आपण माझा स्वीकार करणार नसाल तर मी माझ्या शरीराचा त्याग करीन. आपणाशिवाय अन्य कोणताही पुरुष माझा पती होऊ शकत नाही. रुक्मिणीचे पत्र वाचून श्रीकृष्ण प्रसन्न झाले. ते म्हणाले, असेही ऐकले आहे की तिने माझ्यासाठी अन्न व निद्रा यांचाही त्याग केला आहे. म्हणून मी तिच्याशी अवश्य लग्न करीन. मन आणि क्रिया तसेच मन आणि वचन एक करा. अशीच व्यक्ती देवाला आवडते. ते म्हणतात, मोही कपट छल छिद्र न भावा. रुक्मिणी श्रीकृष्णाची आद्यशक्ती होय. ती श्रीकृष्णाशिवाय अन्य कुणाशीही लग्न करू शकत नाही. भगवंताने आपला सारथी दारुकाला वंदन करून गणपतीचे स्मरण केले व कृष्ण रथारूढ झाले. घराबाहेर पडताना गणपतीची पुढील शब्दात स्तुती कराल तर तुमच्या मार्गात कोणतीही बाधा येणार नाही. सुमुखो चैकदंतच्च कपिलो गजकर्णकः लंबोदरच्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशातानि नामानि यः पठेच्छृणुयादप्यः. आपल्या आचरणातून भगवंत जगाला हे दाखवू इच्छितात की ते स्वतः भगवंत असूनही मर्यादांचे पालन करतात. मर्यादांचा अनुचित भंग करणारा दुःखी होत असतो. जर तुम्हाला अधिक सुखसोयी मिळाले आहेत तर तुम्ही मर्यादांचे अधिक पालन करायला हवे. भगवंताने प्रथम सुदेवाला रथात बसविले. सत्पात्र ब्राह्मणांचा सन्मान करा. साधू संतांचा सन्मान केल्याने आपल्या घरी लक्ष्मी येईल. एका रात्रीतच श्रीकृष्णाचा रथ विदर्भ नगरीत येऊन पोहोचला.
लोकांना प्रभूच्या दर्शनाने मोठा आनंद झाला. सर्वच म्हणू लागले की रुक्मिणीला योग्य वर तर हाच आहे. दोघेही लक्ष्मीनारायणासारखे शोभतील. तिकडे सुदेव ब्राह्मण हसत हसत रुक्मिणीच्या जवळ पोहोचला. मी भगवंताला घेऊन आलो आहे. त्यांनी तुझा स्वीकार केला आहे. तो म्हणाला. रुक्मिणीने प्रणाम करून विचारले, हे ब्राह्मण, मी आपली काय सेवा करू? सुदेव म्हणाले, मला काही नको, तुझा जय जयकार व्हावा. भगवंताची भेट करून देणाऱ्या त्या सुदेवाची रुक्मिणी जन्मजन्मांतरीची ऋणी झाली. इकडे शिशुपालही जरासंधादी राजांसोबत येऊन पोहोचला. त्याला श्रीकृष्णाच्या आगमनाची वार्ता कळली तेव्हा तो काहीसा भ्याला. तो जरासंधाला म्हणाला, तो चोर माझ्या भावी पत्नीची चोरी तर करणार नाही ना? जरासंध त्याला धीर देत म्हणाला, आम्ही इथे केवळ खाण्यापिण्यासाठी आलो नाही, वेळ आली तर तुझ्यासाठी लढूही. रुक्मिणी म्हणाला, मी तर अशी व्यवस्था केली आहे की माझ्या बहिणीकडे माणूस तर काय, पक्षी देखील फिरकणार नाही. ती जेव्हा पार्वतीच्या मंदिरात जाईल तेव्हा तिच्या मागे पुढे 16 कन्या व अनेक पहिलवान असतील. हे सर्व ऐकून शिशुपालाला थोडे समाधान वाटले. तिकडे रुक्मिणीने स्नान शृंगार करून तुळशीची व माता पित्यांची पूजा केली. आई म्हणाली, बाळे, तुझा विवाह होत आहे म्हणून तू पार्वतीच्या मंदिरात पायी जाणे योग्य आहे. रुक्मिणीने दुसऱ्यांदा नमस्कार केला तेव्हा आईने तिला कारण विचारले. मुलीने आशीर्वाद मागितला. तिला माहीत होते की ती पार्वतीच्या मंदिरातून सरळ द्वारकेला जाणार आहे. ती परत घरी येणार नव्हती. कित्येक राजांची रुक्मिणीला पाहण्याची, तिचे सौंदर्य निरखण्याची इच्छा अपुरीच राहिली. रुक्मिणी मंदिरात पूजा तर पार्वतीची करीत होती, परंतु त्या मूर्तीत तिला द्वारकानाथच दिसत होते, कारण तिची भक्ती अनन्य होती. रुक्मिणीने गणपती आणि पार्वतीची पूजा केली आणि प्रार्थना केली की मी आपली निरंतर पूजा करेन. माझा विवाह श्रीकृष्णाशी होईल, असे करा. पार्वतीने तिला आशीर्वाद दिला. रुक्मिणी पूजा करून मंदिरातून हळूहळू खाली येऊ लागली तेव्हा अनेक कामांध राजे तिच्या सौंदर्याची प्रशंसा करू लागले. मातेला तर वंदन केले पाहिजे. रुक्मिणीला वाटत असे की ती जीवामात्राची माता आहे. हे सर्व राजे आपल्याला बालकांप्रमाणे आहेत, पण हे काम भावाने माझ्याकडे पाहत आहेत. रुक्मिणीने आपल्या डोक्यातून असे तेज प्रकट केले की ते सर्व कामांध राजे मूर्छित झाले. मातेकडे जो काम भावाने पाहिल त्याचे पतनच होईल. रथ पुढे हाकण्याची दारुकाला कृष्णाने सूचना दिली. दुरून कृष्णाला पाहून रुक्मिणी प्रसन्न झाली. कृष्णाने तिचा हात धरून रथात बसविले व रथ द्वारकेच्या दिशेने धावू लागला. जमिनीवर पडलेल्या राजांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा ते कपडे झटकत झटकत उभे राहिले. एक म्हणत होता, मला चक्कर कशी काय आली होती? दुसरा म्हणाला, मी तेजाने दिपून गेलो. जेव्हा त्यांना कळले की श्रीकृष्णाने रुक्मिणीला हरण करून नेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काय, इतक्या क्षणातच तो सुंदरीला घेऊन पळून गेला? आम्ही त्याच्याशी युद्ध करू. लक्ष्मी मातेकडे भोगेच्या दृष्टीने पाहणाऱ्याचे पतनच होते. शिशुपालाला तर रडू आले. माझे नाकच कापले गेले. जरासंधादी राजे म्हणाले, स्त्रियांप्रमाणे रडत बसण्याची वेळ नाही. आपणा सर्वांचीच नाक कापली गेली आहे. आम्हाला त्या गवळ्याशी युद्ध करायचे आहे. शिशुपाल, जरासंध, दंतवक्र इत्यादी राजांनी आपापली सेना सज्ज करून ते श्रीकृष्णाचा पाठलाग करू लागले. तिकडे सायंकाळपर्यंत कृष्ण घरी येऊन पोहोचला नाही म्हणून बळराम दादाला चिंता पडली. विचारपूस केल्यानंतर त्यांना सर्व गोष्टीचा पत्ता लागला. बळराम दादा संतापले व म्हणाले की मला त्याने या गोष्टीचा थोडासाही सुगावा लागू दिला नाही. ते ताबडतोब आपली सेना घेऊन निघाले. विदर्भात येऊन पोहोचले आणि शिशुपाल, जरासंध इत्यादींच्या सेनेचा फडशा उडवला. साथ देण्याचे वचन देणारेही राजे पळून गेले. एकटा शिशुपाल आपल्या कपाळावर हात ठेवून दैवाला बोल देत रडत बसला. शिशुपाल रडत बसला पण स्वतः लढायला गेला नाही. कामांध व्यक्ती भ्याडत असते. त्याच्याजवळ जरासंध आला आणि म्हणाला,
जर श्रीकृष्ण एकटा असता तर मी त्याचा पराभव केला असता, परंतु बलराम दादाला जिंकणे सोपे नाही. काळच आमच्या विरोधात आहे. आता तू इथे थांबू नकोस. जर तू जिवंत राहशील तरच तुला हजारो कन्या मिळतील. आता तरी आम्ही पळून जात आहोत. रुक्मी श्रीकृष्णाशी लढण्यास आला तेव्हा श्रीकृष्णाने त्याला एका खांबाशी बांधून टाकले. रुक्मिणीने विनंती केली की माझ्या भावाला मारू नका. बलराम दादांनी म्हटले, जे झाले ते झाले. आता तर हा तुझा मेव्हणा आहे, त्याला मारता येणार नाही. त्यांनी रुक्मीला बंधनमुक्त केले. रुक्मी तसा तर उद्धट होता, पण बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्याने बलराम दादांना प्रणाम केला. रुक्मिणीला आनंद झाला. तिला वाटले की बलराम भाऊजी किती दयावान आहे. त्यांनी माझ्या पापी व अपराधी भावाला क्षमा केली. आजकाल तर लग्नानंतर भाऊ एकत्र राहू शकत नाहीत. जर मन विशाल ठेवाल तर भांडणे होणार नाहीत. आमच्या देशाचा आदर्श तर सामायिक कुटुंबाचाच आहे. राम लक्ष्मण त्याचप्रमाणे पांडवही एकाच घरात राहत होते. कृष्णाने उद्धवासोबत पत्र पाठवले की नंदबाबा येतील तरच मी लग्न करीन. नंदाला आनंद तर झाला, पण त्याला वाटले की हा तर गोकुळात येत नाहीत, उलट मलाच द्वारकेला बोलावतो. मी नाही जाणार द्वारकेला. त्याच्या लग्नाच्या दिवशी मी येथे ब्राह्मण भोजन करीन. श्रीकृष्णाने नंदाचे हे मनोगत जाणले. तो स्वतः गोकुळात आला. माते यशोदे, मी आलो आहे. माझ्यासोबत द्वारकेला चला, नाहीतर तुझा कान्हा अविवाहितच राहील. नंद, यशोदा, गोपी व अन्य सर्व व्रजवासी द्वारकेला आले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन भगवंताचे स्मरण करीत गोपींनी तेथेच त्यांचा देह ठेवला. गोपींच्या पवित्र देहांनी गोपीचंदन बनले आहे. तेथे गोपी सरोवरी आहे. गोपीचंदनाचे महत्त्व काही निराळेच आहे. तेथे महाप्रभूंची बैठक आहे. तेथे त्यांनी भागवत पाठ केला होता. नंतर तेथे राजा भीष्मकही आले. दुर्वासांच्या शापाने कृष्ण रुक्मिणीसोबत द्वारकेत राहू शकत नव्हता. म्हणून माधवपुरात लग्न सोहळा पार पडला. ब्रह्मदेवाने लग्नाचे मुहूर्त दिले. मार्गशीर्ष महिन्याच्या पंचमीस रुक्मिणीला मंडपात आणले गेले. ब्राह्मण समुदाय स्वस्ती मंत्रांचा उच्चार करू लागले. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकम करतले वेणुहा करे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठेच मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टतो विजयते कुर्यात सदा मंगलम. प्रभूच्या कपाळावर कस्तुरीचा तिलक आहे. वक्षस्थलावर कौस्तुभमणी आहे. नाकात सुंदर मोत्यांची बाळी आहे. हातात बासरी आहे व कडे आहेत. संपूर्ण शरीरावर चंदनाची उटी लावलेली आहे. गळ्यात मोत्यांच्या माळा आहेत. सभोवती गोपींचा मेळा आहे. असे प्रभू सदा सर्वदा सर्वांचे कल्याण करो. लक्ष्मी नारायणाच्या दर्शनाने यादवांना परमानंद झाला. रुक्मिणी महालक्ष्मी आहे व श्रीकृष्ण नारायण होत. जीव जर लक्ष्मीचा लाल बनून तिला नमन करील तर ती त्याला भगवंताच्या मांडीवर बसवी. जर तुम्ही लक्ष्मीला मातेचे स्थान द्याल तर सुखी व्हाल. स्वामी बनण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही पतनाच्या खाईत जाऊन पडाल. लक्ष्मीचा स्वामी जीव नव्हे ईश्वर होय. लक्ष्मीला माता स्वरूप मानण्यातच कल्याण आहे. रुक्मिणीच्या घरी प्रद्युम्न प्रकट झाला. त्याने शंभासुराचा वध केला आणि रतीबरोबर द्वारकेला आला. शंभासूर म्हणजे कल्याणाला झाकणारा लौकिक काम. प्रद्युम्न हा अलौकिक काम होय. लौकिक कामाला अलौकिक कामाने नष्ट केले जाऊ शकते. जगातील कुणाही जीवाला नाही, पण फक्त परमेश्वराला भेटण्याची आशा व इच्छा ठेवा. नारायण धामात जाण्याची इच्छा करा. प्रभूला भेटल्यानंतर जीवाला अलौकिक आनंद मिळतो.
भगवंताशी एकरूप होण्याची आतुरता निर्माण झाली म्हणजे लौकिक कामाचा नाश होतो. ती रती कोण होती? भगवत कथांविषयी जी रुची तीच रती होय. या रतीशी विवाह केल्यानेही जीव प्रभू मिलनासाठी आतुर होतो. भगवंताने नंतर सत्यभामा, जांबवती, यमुनेच्या अंशाने उत्पन्न झालेली कालिंदी इत्यादी स्त्रियांशी विवाह केले. कृष्णाच्या 8 पट्टराण्या होत्या. अष्टदा प्रकृती म्हणजेच 8 पट्टराण्या होत. ईश्वर या सर्व पट्टराण्यांचे स्वामी होत. या प्रकृती परमात्म्याची सेवा करतात. गीतेत प्रकृतीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. भूमिरापोहा नलो वायुहा खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. प्रकृतीच्या अधीन जीव आहे, ईश्वर नाही. जीवावर अष्टदा प्रकृतींची सत्ता चालते, तर अष्टदा प्रकृतीवर ईश्वराची सत्ता चालते. प्रकृती म्हणजे स्वभावच तुमच्या अधीन करून घ्या. मनुष्य आपल्या स्वभावापुढे हरतो. आपल्या स्वभावाला, प्रकृतीला ताब्यात ठेवणारा जीव सुखी होतो, मुक्त होतो. तसे तर प्रकृती आणि प्राण बरोबरच जातात. तरीही जप, ध्यान, सेवा, स्मरण, सत्संग, सत्कर्म केल्यानं, सद्ग्रंथांचे अध्ययन केल्याने स्वभाव बदलू शकतो. सत्संगाचा अर्थ आहे कृष्ण भक्तांचा, साधू संतांचा, सद्ग्रंथांचा संग. अक्रूर वंदन भक्तीचे आचार्य होते, तरी कुसंगतीने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. म्हणून त्यांनी सत्राजिताची हत्या करण्यास शतधन्व्याला प्रवृत्त केले. सत्संग व भक्ती दोघांनाही परस्परांची आवश्यकता आहे. सत्संग करणारा जर देवाचे भजन करणार नाही तर त्याचा सत्संग निरर्थक होय. नर्मदा नदीतले दगड नेहमीच तिच्या उदरामध्ये स्नान करीत असतात, तरी ते दगडच राहतात. याचप्रमाणे कित्येक लोक कथा श्रवण तर करतात, पण ते भक्तिमय न होऊ शकल्यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा होऊ शकत नाही. प्रथम आपले मन सुधारा व मग जगाला सुधारण्याचा प्रयत्न करा. आपल्या चारित्र्याने आपले समाधान जरी झाले तरी समजा की तुमचा स्वभाव बदलला आहे. कथा श्रवणानंतर श्रीकृष्णाविषयी जर प्रेम न जागले, पापाची घृणा आली नाही, धर्माचरणाची आवड उत्पन्न झाली नाही, तर समजा की तुम्ही कथा श्रवण केलीच नाही. कथा सांगते पाप कर्मांचा त्याग करा आणि भगवंताविषयी प्रेम वाढवा. कथा ऐकून भगवंताशी विवाह करून घ्या. आपल्या म्हातारपणी उतारवयात केवळ एका देवाशीच नाते जोडलेले ठेवा. तुळशी विवाहाचे एक रहस्य आहे. एका अध्यायात सांगितले आहे की कृष्णाने 16,000 स्त्रियांशी विवाह केला. भौमासुराने 16,000 कन्यांना बंदी बनवून ठेवले होते. या 16,000 कन्या म्हणजे वेदांच्या ऋचा होत. वेदांचे 3 कांड आणि लाख मंत्र आहेत. कर्मकांड 80,000 मंत्र ब्रह्मचार्यांसाठी. उपासनाकांड 16,000 मंत्र गृहस्थांसाठी. ज्ञानकांड 4,000 मंत्र वानप्रस्थांसाठी. वेदांताचे ज्ञान विरक्तांसाठी आहे, विलासी जनांसाठी नाही. विलासी जन उपनिषदांचे तत्वज्ञान समजू शकत नाहीत. भागवत सर्वांसाठी आहे. वेदांनी परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन तर खूप केले आहे, पण भागवत प्राप्ती मात्र वेदांना झाली नाही. म्हणून वेदांचे मंत्र केवळ शब्दरूप नाहीत. प्रत्येक मंत्र ऋषी आहे, देव आहे. वेदमंत्ररूपी देव तपश्चर्या करून थकून गेले, तरीही त्यांना ब्रह्मसंबंध लाभला नाही. म्हणून ते कन्यांचे रूप घेऊन आले. वेदांच्या ऋचा कन्या बनून प्रभुसेवा करण्यास आल्या. गृहस्थाश्रम धर्माचे वर्णन वेदाच्या 16,000 ऋचांमध्ये केले गेले आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या 16,000 राण्या म्हटल्या गेल्या. 16,000 कन्यांना मुक्त केले.
परंतु त्या सर्व भौमासुराच्या बंदीशाळेत बंद होत्या, म्हणून त्यांच्याशी विवाह करण्यास जगातील कुणीही पुरुष तयार होईना. त्या सर्व कृष्णाला शरण गेल्या. भगवंताने विचार केला की रामा अवतारात मर्यादांचे अतिकडक पालन झाले, आता या कृष्ण अवतारात तसे करायचे नाही, म्हणून त्यांनी त्या सर्व मुलींशी विवाह केला. वेदमंत्रांना भौमासुराने कारागृहात ठेवले होते. भौम म्हणजे शरीर. शारीरिक सुखातच जो रमतो तो होय भौमासूर. विलासी जीवन म्हणजे भौमासूर होय. विलासी भौमासुराने त्या राजकन्यांना बंदी बनवले होते. याचा अर्थ हाच की अनधिकारी कामी व्यक्तीने मंत्रांचा अनर्थ केला. कामी व्यक्ती आपल्या विलासी मतांच्या पुष्टीसाठी त्यांचा विकृत अर्थ करीत असतात. अशा व्यक्ती मंत्रांचा दुरुपयोग करतात. विलासी लोक म्हणतात की भगवंताने गीतेत मौज उडविण्यास सांगितले आहे, म्हणून मग आम्ही काही मौज का करू नये. असे लोक सिद्धिर्भवती कर्मदा अशा श्लोकांचा पुरावा देतात. या श्लोकांचा खरा अर्थ हा आहे की कर्माने सिद्धी प्राप्त होते. समर्थ रामदासांच्या शब्दात सांगायचे म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. परंतु भोगी लोक त्याचा काही निराळाच अर्थ करतात. वास्तविक हा श्लोक अनासक्तीचा उपदेश देतो. सर्वस्व चाहम चा काही अर्थ असा करतात की सर्वांच्या हृदयात पोटात मी चहाच्या रूपाने असतो. चहा मिळाल्यास स्मृती नाही तर विस्मृती होते. गीतेचा असा विपरीत अर्थ करणारे काही जण आहेत. वेदाचे तात्पर्य भोगात नाही त्यागात आहे. वेदांना भोग नव्हे तर त्यागच अपेक्षित आहे. वेदांचे तात्पर्य भोगपर नाही, निवृत्तीपर आहे. प्रवृत्तींना एकनाथ नेहमीसाठी तर अवरोध करणे शक्य नाही. म्हणून काहीही करा, धर्माच्या मर्यादेत राहून करा. धर्माच्या मर्यादात राहूनच अर्थोपार्जन व कामोपभोग करा. वेदांचे म्हणणे हे आहे की भोग प्रवृत्तींना हळूहळू आळा घाला, संयम वाढवीत चला. वेदांनी प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघांची चर्चा केली आहे, पण वेदांना निवृत्तीच अभिप्रेत आहे. भोगोपभोगांची सवय जीवाला अनेक जन्मांच्या संस्कारामुळे लागली आहे. असे संस्कार लवकर सुटू शकत नाहीत. म्हणूनच वेदांनी हळूहळू निवृत्ती वाढवण्याचा आदेश दिला आहे. गीतेत प्रामुख्याने अनासक्तीचाच उपदेश आहे. तरीही लोक आपापल्या मतानुसार अर्थ लावतात. कुणी गीता कर्मपर दाखवितो, कुणी भक्तीपर, तर कुणी ज्ञानपर. तसे तर गीतेत तिघांची प्राधान्य आहे. शंकराचार्यांनी म्हटले आहे की चित्तशुद्धीसाठी कर्म आवश्यक आहे. चित्ताच्या एकाग्रतेसाठी उपासना आवश्यक आहे. भक्तिपूर्वक कर्म केल्याने चित्त एकाग्र होत असते. भक्ती उपासना मनाला एकाग्र करतात. ईश्वरात मन एकाग्र होईल तर ज्ञान अवश्य प्राप्त होईल. ज्ञान परमेश्वराचा अनुभव करविते. गीतेत कर्म, भक्ती, ज्ञान अशा तिघांचाही समन्वय आहे. भक्ती, कर्म आणि वैराग्य यापैकी कोण गौण, कोण श्रेष्ठ, सर्वच तर प्रधान आहेत. जीवनात तिघांचीही सारखीच गरज आहे. गीता केवळ कर्मपर नाही. विलासी जण तर वेद आणि गीता यातून भोगात्मक कर्मपरच अर्थ काढतात. भगवंताच्या लग्नानंतर भगवंताची अनासक्ती दाखविली गेली आहे. स्नेह सर्वांशी करा, पण कुणामध्येही आसक्त होऊ नका. वासनेच्या अधीन होऊ नका. एकदा ग्रीष्म ऋतूत रुक्मिणी श्रीकृष्णाची सेवा करीत होती. तिला वाटत असे की मी सर्वात सुंदर आहे, म्हणूनच कृष्ण माझ्यात आसक्त आहेत, माझ्या अधीन आहेत. सेवा करताना मन सेव्यातच म्हणजे कृष्णात असायला हवे. रुक्मिणी सेवा तर कृष्णाची करीत होती, पण तिचे मन होते स्वतःच्या सौंदर्याच्या चिंतनात. तिच्या मनात स्वतःच्या सौंदर्यासंबंधी अभिमान उत्पन्न झाला, म्हणून सेवेत अंतर पडले. कृष्णाने जाणले की रुक्मिणीला आपल्या सौंदर्याचा व शृंगाराचा अभिमान वाटू लागला आहे. रुक्मिणीचा हा अभिमान नष्ट करावा असे कृष्णाला वाटते. ते रुक्मिणीला म्हणाले, देवी,
तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीची योग्य प्रशंसा व कदर तर एखादा सम्राटच करू शकतो, माझ्यासारखा गवळी नव्हे. पुन्हा साधू संतांनी तुला माझ्याविषयी चकवले. तू राजकन्या आहेस व मी गवळी आहे. तू गोरी आहेस व मी श्यामल आहे. आपण दोघे विजोड आहेत. राजे लोक सोडून तू माझ्याशी का विवाह केलास? मी तुला कोणते सुख देऊ शकेन? मी तर निरपेक्ष आणि उदासीन आहे. स्त्री सौंदर्य वा सोन्याची द्वारका यांच्याशी माझे काही सोयरसुतक नाही. मला एकांतच मोठा प्रिय आहे. आताही काही बिघडले नाही. मला सोडून कुण्या एखाद्या सम्राटाशी लग्न करून सुखी हो. रुक्मिणी भगवंताचे शब्द ऐकून घाबरून गेली. नाथ, माझा त्याग करू नका, असे म्हणत ती मूर्छित पडली. श्रीकृष्णाने तिला पलंगावर झोपविताना म्हटले, देवी, मी जर तुझी गंमत करीत होतो, तू तर मला प्राणांपेक्षाही प्रिय आहे. रुक्मिणीच्या हे लक्षात आले की तिचा अभिमान नष्ट करण्याच्या हेतूनेच प्रभूने हे सर्व म्हटले. ती स्वतःशीच म्हणू लागली, मी समजत होते की ते माझ्यावर लुब्ध झाले असतील, पण ते तर उदासीन आहेत. भगवान, हे तर खरे आहे की आमचे युग्म विजोड आहे. कुठे आपण आणि कुठे मी. ज्ञानीजण आपल्याला भसतात तर मूर्ख मला. ज्ञानीजण आपल्याला भसतात तर मूर्ख मला भसतात. ज्ञानीजण आपल्याला शोधतात तर मूर्ख मला शोधतात. हे नाथ, आजपासून मी घरात महाराणी नाही तर आपली दासी म्हणून राहीन. आपली मोठी कृपा आहे की आपण मला आपली दासी बनविले. संसारी जीव तर काळाच्या अधीन आहे. त्यांच्याशी आपला कसा विवाह होऊ शकेल? मी तर आपल्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून धन्य झाले आहे. मी लौकिक आणि भौतिक सुखांच्या इच्छेने विवाह केला नाही. आजपासून मी आपली महाराणी नव्हे तर दासी आहे. रुक्मिणीत नम्रता आली. जेव्हा ती मानिनी होती तेव्हा भगवान म्हणाले होते, मी तुझ्या योग्य नाही. आता अभिमान निर्मूल झाला तेव्हा रुक्मिणी स्वयं म्हणते, भगवान, मी आपल्या योग्य नाही. मी राणी नव्हे दासी आहे. जेव्हा ती नम्र झाली तेव्हा कृष्ण तिचा सन्मान करू लागले. जीव जेव्हा सर्वतोपरी नम्र होतो व भगवंताला शरण जातो तेव्हा भगवंत त्याला मोठ्या आदराने आपलासा करून घेतात. या अध्यायाचा भाव दिव्य आहे. स्त्री नव्हे तर स्त्रीची आसक्ती बाधक असते. पती पत्नींनी परस्परांच्या सोबत राहून प्रेम तर केलेच पाहिजे, पण आसक्त व्हायला नको. शुद्ध प्रेमात विकार वासनांचा अभाव असतो. भक्ती करताना डोळे आणि मन देवावरच जडलेले असू द्या. जो आत्म्याशिवाय अन्य कुठे वा कुणा वस्तूमध्ये आनंद शोधतो तो सुखी होऊच शकत नाही. भगवंताने ज्या अनासक्तीचा उपदेश गीतेत केला आहे ती अनासक्ती त्यांनी आपल्या जीवनात पूर्णपणे अनुभवली होती. श्रीकृष्ण भोगी असूनही त्यागी आहेत. अनासक्तीपूर्वक घेतलेला उपभोग बाधक नसतो. भगवंताला कुणाचीही आसक्ती नसते. 16,108 राण्या व सोन्याची द्वारका असताना जी त्यांची मनस्थिती होती तीच मनस्थिती द्वारका नष्ट झाल्यावरही कायम राहिली. त्यावेळी ते उद्धवाला म्हणतात, उद्धवा, हे जग असत्य आहे. सत्य तर केवळ ब्रह्मच आहे. हाच अनासक्ती योग होय. केवळ श्रीकृष्णच सत्य होत. राधा परीक्षितीने उषा व अनिरुद्ध यांच्या विवाहाची कथा ऐकण्याची इच्छा प्रकट केली. शुकाचार्य सांगू लागले, महान शिवभक्त राधा बाणासुराची उषा नावाची एक सुंदर कन्या होती. उषाला स्वप्नात अनिरुद्ध दिसला व तिने स्वप्नातच त्याच्याशी विवाहही करून घेतला. जेव्हा ती जागी झाली तेव्हा ती पतीला हाक मारू लागली. तिच्या चित्रलेखा नावाच्या सखीने सर्व जाणून तिला म्हटले, सखे, तू चिंता करू नकोस. आम्ही त्या पुरुषाला कुठूनही घेऊन येऊ. चित्रलेखेने अनेक पुरुषांची चित्रे उषाला दाखविली, पण त्यातील एकही पुरुष तिचा प्रेमी नव्हता. पण चित्रलेखेने जेव्हा अनिरुद्धचे चित्र रेखाटले तेव्हा उषा लाजली. तेव्हा चित्रलेखेच्या लक्षात आले की आपल्या सखीचा प्रियतम तो अनिरुद्धच होय. चित्रलेखा अनिरुद्धाला आणण्यासाठी द्वारकेला गेली, पण तिथे तर सुदर्शन चक्र पहारा देत होते.
आता काय करावे म्हणून ती विचारात पडली. इतक्यात तेथे नारद येऊन पोचले. तेव्हा चित्रलेखा म्हणाली, महाराज, आपण तर साधू आहात, दुसऱ्यांची साधना पूर्ण करणारा साधू होय. मी एक चोरी करण्यात जात आहे, आपणही माझ्याबरोबर या. नारदांनी विचारल्यावर चित्रलेखेने सांगितले की मी अनिरुद्धाची चोरी करण्यात जात आहे. चोरी करा, पण चोरी अनिरुद्धाचीच करा. अनिरुद्ध मनाचा स्वामी होय. चित्रलेखा चित्रविचित्र संकल्प करणारी बुद्धी. अनिरुद्ध मनाचे स्वरूप होय. बुद्धी चित्रलेखा मन अनिरुद्धाला हरण करण्यात जात आहे. बुद्धी चित्रलेखा मन अनिरुद्धाला हरण करण्यात जात आहे, पण तिला यश तेव्हाच मिळते की जेव्हा नारद म्हणजे ब्रह्मचर्याची साथ मिळते तेव्हा. बुद्धी मनाच्या पलीकडे आहे. जर ब्रह्मचर्याची साथ मिळेल तर ती मनाला नियंत्रित करू शकते. जर ब्रह्मचर्य संयम यांचे पालन कराल तर मन ताब्यात येईल. नारद सुदर्शनाला म्हणाले, सुदर्शना, थोडा थांब, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. सुदर्शन म्हणाले, मला वेळ नाही, संपूर्ण नगरात पहारा देत आहे ना. नारद म्हणाले, अरे हे तर सर्व ठीक आहे, पण तुला सत्संगी करायचं आहे. तू कुणाची रक्षा करणार? रक्षक तर श्रीकृष्ण आहेत. तू आज्ञेने आहेस, सत्संगाने तुझे आज्ञा नष्ट होऊ शकते. या प्रकारे नारदाने सुदर्शनाला गोष्टीत गुंतवले. तर तिकडे चित्रलेखेने संधी साधून अनिरुद्धाच्या महालात प्रवेश केला. आपल्या योग बलाच्या जोरावर तिने पलंगासहित अनिरुद्धाला उचलून ती घेऊन जाऊ लागली, पण त्याच्या गळ्यातील फुलांचा हार थेट खाली सुदर्शनावरच पडला. सुदर्शनाने वर पाहिले तर त्याला आकाशातून एक विमान जाताना दिसले. त्याने नारदाला विचारले, अरे हे काय, काही चोरले तर नाही गेले? नारद म्हणाले, तुला तर असे निरर्थक विचार कसे करता येतात? मला कथा सांगण्यास काही अडचण नाही, पण आपल्या स्वामींच्या परवानगीशिवाय सत्संग करणे ठीक नव्हे. शक्य आहे, काहीतरी चोरीलाही जाऊ शकते. तू जाऊन पहा, पण माझे नाव मात्र घेऊ नकोस. नारायण नारायण म्हणत नारद तेथून निघून गेले. सकाळी ज्यावेळी अनिरुद्धाचे डोळे उघडले त्यावेळी त्याला नवीनच महाल दिसला. इकडे द्वारकेतही गडबड माजली. श्रीकृष्णाने सुदर्शनाला बोलावून त्याला खडसावले. त्यावर तो म्हणाला, मी नारदाबरोबर सत्संग करीत होतो, त्याच वेळी नेमके अनिरुद्धाला कुणीतरी चोरले असेल. भगवान म्हणाले, तुझे काम पहारा देण्याचे होते की सत्संग करण्याचे? जोवर नारदरूपी ब्रह्मचार्याची साथ मिळत नाही तोवर बुद्धिरूपी चित्रलेखा अनिरुद्धरूपी मनाचे अपहरण करू शकत नाही. चित्रलेखा अनिरुद्धाच्या उशाला महालात घेऊन आली. बाणासुराला जेव्हा हा सर्व वृत्तांत कळला तेव्हा त्याने अनिरुद्धालाही बंदीशाळेत बंद केले. ही वार्ता जेव्हा कृष्णाला कळली तेव्हा कृष्ण सेना घेऊन सोनितपुराला आला. बाणासूर शंकराचा भक्त होता, म्हणून कृष्णाने त्याला न मारता त्याचे 1000 हात तोडून टाकले, फक्त 4 हात ठेवले. उषा अनिरुद्धाचा विवाह संपन्न झाला. सकाम कर्म पापांचा नाश करू शकत नाही, केवळ प्रभूसाठीच केलेले सत्कर्म पापांचा नाश करू शकते. नरगराजाने सत्कर्मी केली होती, पण ती सकाम होती म्हणून त्याच्या पापांचा नाश होऊ शकला नाही. ब्राह्मणाला दान मिळालेली गाय त्याने पुन्हा दान दिली, म्हणून त्याला काचिंडा अवतार घ्यावा लागला. प्रभूने त्याचा उद्धार केला. दान दिलेली वस्तू परत घेतली जात नसते. देवाच्या धनाचा उपयोग आपल्या विलासाकरता करू नये. आनंद रामायणात एक प्रसंग आहे. रामांनी ऐकले की एक कुत्रा रडत आहे. रामांनी लक्ष्मणाला त्याच्या रडण्याचे कारण जाऊन घेण्यास सांगितले. लक्ष्मणाने कुत्र्याला बोलावून रडण्याचे कारण विचारले. कुत्रा म्हणाला, मला एका संन्याशाने दगड मारला. त्या संन्याशाला बोलावून दगड मारण्याचे कारण विचारले. संन्याशी म्हणाला, मी भिक्षा घेऊन जात होतो, हा कुत्रा माझ्या मागे लागला. मला वाटले की तो मला स्पर्श करील व माझे अन्न दूषित होईल, म्हणून त्याने पळून जावे या हेतूने मी त्याला दगड मारला. श्रीरामचंद्र म्हणाले, संन्यास घेण्याची तू घाई केलीस. कुत्रा तर पशु आहे, तू मनाने संन्यासी झाला नाही.
हा कुत्रा जी शिक्षा देईल ती तुला भोगावी लागेल. कुत्र्याला शिक्षा द्यायला सांगितले तेव्हा कुत्रा म्हणाला, प्रभू, या संन्याशाला लाखाचे उत्पन्न असणाऱ्या एका मंदिराचा महंत करा. सर्वांना वाटले की हा कुत्रा शिक्षा देत आहे की पुरस्कार. कुत्र्याने खुलासा केला, गेल्या जन्मी मी एका मोठ्या मंदिराचा महंत होतो. देवाच्या पैशांचा उपयोग मी माझ्या सुख उपभोगासाठी केला, म्हणून मला या जन्मी कुत्रा व्हावे लागले आणि दगडाचा मारही खावा लागला. देव, धन, मनीषी, ब्राह्मणाचे व संतांचे धन हडप करण्याचा प्रयत्न कधीही करू नका. देवधन, मनीषी, ब्राह्मणांचे व संतांचे धन हडप करण्याचा प्रयत्न कधीही करू नका. खरा व पवित्र ब्राह्मण प्रभूला प्रिय असतो, त्याचा अपमान करू नये. आजकाल तर यदुवंशातले लोकही संतांचा अपमान करतात. दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिचा सांबकाशी झालेला विवाह, नारदाचा परिहासचा प्रसंगही शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला सांगितला. गृहस्थाचा प्रपंच ब्रह्मचार्याने पाहण्याची इच्छा धरू नये. पण नारदाला मात्र श्रीकृष्णाचा संसार पाहण्याची इच्छा झाली. श्रीकृष्ण 16,108 स्त्रियांशी कसा संसार करू शकतात? ते कुणाबरोबर केव्हा जेवत असतील? कधी सुखसंवाद करीत असतील? कधी विहार करीत असतील? हे सर्व कुतूहल नारदाच्या मनात होते. म्हणून ते द्वारकेला कृष्णाच्या महालात आले. त्यावेळी कृष्ण रुक्मिणीजवळ होते. त्यांनी नारदाचे स्वागत केले. नारदाच्या येण्याचा हेतू तर कृष्णाने जाणला, तरी विचारले, महाराज, कसे काय येणे झाले आपले? स्वतः प्रभू असूनही साधू नारदाचे त्यांनी पाय धुतले. श्रीकृष्णासारखा ग्रहस्थ व संन्यासी आजवर कोणी झाला नाही. आपला ग्रहस्थाश्रम पाळण्यासाठी त्यांनी नारदाची पूजा केली. तेथून नारद दुसऱ्या महालात गेले. तेथे त्यांनी पाहिले की श्रीकृष्ण उद्धवासोबत बुद्धिबळ खेळत आहेत. तेथेही कृष्णाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत केले. याप्रमाणे नारद एकामागून एक याप्रमाणे एकेका महालात गेले. तेथे त्यांना दिसले की कुठे कृष्ण मुलांशी खेळत आहेत, तर कुठे जेवित आहेत, तर कुठे झोपले आहेत, तर कुठे जप करीत आहेत. एका महालात तर कृष्ण कथा ऐकताना दिसले. ज्याप्रमाणे दररोज घर झाडून झुडून साफ करावे लागते, त्याचप्रमाणे मन देखील सत्संगाने रोज शुद्ध करावे लागते. नारद जेथे जेथे जात होते तेथे तेथे त्यांना भगवान श्रीकृष्ण घरगुती कामात गुंतलेले दिसत असत. आता तर नारद चालता चालता थकून गेले. त्यांना आता असे वाटत होते की कुठे पाणी प्यायला मिळाले तर बरं होईल. ज्या कुणा महालात नारद जात तेथे त्यांना कृष्ण विचारित, केव्हा आलात? कित्येक तासांपासून ते फिरत होते, तरी त्यांना सांगावे लागे की आत्ताच आलो. ही तर महायोगेश्वराची माया होती. भगवान म्हणाले, नारदा, मी तुझी पूजा करतो याचा अर्थ हा नव्हे की तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. गृहस्थाश्रमाचे पालन व्हावे म्हणून मी तुझी पूजा करीत असतो. तसा तर तू माझा नातू आहेस. तुझा पिता ब्रह्मा माझा पुत्र आहे. माझे वैभव पाहून तर तुला आनंद व्हायला पाहिजे होता. नारदाने भगवंताची क्षमा मागितली. भगवान ग्रहस्थांसमोर आदर्श ठेवतात की खऱ्या संतांचा व पवित्र ब्राह्मणांचा आदर करा. या प्रसंगाने एक उपदेश हाही मिळतो की ब्रह्मचार्याला ग्रहस्थाच्या जीवनात लुडबुड करण्याची काही गरज नसते. शरीराने ब्रह्मचर्य पाळणे सोपे आहे, पण मनाने ब्रह्मचर्याचे पालन अतिकठीण आहे. गृहस्थाच्या जीवनातील व्यवहारांचे चिंतन केल्याने ब्रह्मचर्याचा भंग होण्याची शक्यता दिसते. 17व्या अध्यायात भगवंताच्या दिनचर्येचे वर्णन आहे. ते ब्राह्म मुहूर्तावर शय्यात्याग करीत स्नानादिक कर्मे आटोपून त्रिकाल संध्या, गायत्री, जप, दान, कर्म इत्यादी करून नंतर ते आपल्या व्यावहारिक कामांना प्रारंभ करीत असत. द्वारकेत आजही ठाकूरजी 2 वेळा संध्या करतात. ते संध्यो उपासना, माता पित्यांची पूजा, गाय व गरिबांची पूजा व पवित्र ब्राह्मणांना दान हेही करीत असतात. गायीची सेवाही करीत असतात. प्रतिदिन संध्या पूजा, गाय व गरिबांची सेवा ग्रहस्थाने केली पाहिजे.
एकदा नारदाने श्रीकृष्णाला विनंती केली की जरासंधाने बंदीत टाकलेल्या जरांना मुक्त करावे. नेमके त्याच वेळी राजसूय यज्ञात येण्याचे निमंत्रण युधिष्ठिराकडून आले. कृष्णाला विचार पडला की प्रथम कोणते काम करावे. नारदांनी सांगितले, प्रथम यज्ञात जा. राजसूय यज्ञात भीमाने दुर्योधनाचा अपमान करताना म्हटले की आंधळ्याची मुलं आंधळीच असतात. या कटू वचनाने कलहाला प्रारंभ झाला, ज्याची अंतिम परिणती महाभारताच्या दारुण युद्धात झाली. पांडवांनी वनवासाचा कळस गुजरातेत घालविला. सखेंडा नजीक पंचेश्वर महादेवाच्या देवळाजवळ ते राहत असत. सध्याचे धोलका शहरच पूर्वीची विराट नगरी होती. राजसूय यज्ञाच्या निमित्ताने अनेक योद्ध्यांचा नाश झाला, परंतु एक जरासंध शिल्लक राहिला. तो मोठा शिवभक्त होता. त्याला जिंकणे सोपे नव्हते, म्हणून कृष्णाने एक युक्ती केली. ते स्वतः भीम व अर्जुन यांना सोबत घेऊन ब्राह्मणाच्या वेशात जरासंधाजवळ गेले. जरासंध ब्राह्मणांना भोजन घातल्याशिवाय स्वतः जेवित नसे, म्हणून त्याने त्या ब्राह्मणांना दान मागण्यास सांगितले. श्रीकृष्णाने भीमाला पुढे करून म्हटले, याच्याशी तू द्वंद्व खेळ. लढता लढता 27 दिवस झाले, पण जरासंध मेला नाही. भीम कृष्णाला म्हणाला, आपण दोघेही खाऊन पिऊन मजा करीत आहात, पण इकडे माझे शरीर लढता लढता चूर होत आहे. श्रीकृष्ण म्हणाला, भीमा, जरासंध तसा मरणार नाही. लढता लढता तू माझ्याकडे पाहत नाहीस. लढताना माझ्याकडे नजर टाक व मी जी युक्ती दाखवीन ती कर, म्हणजे तो मरेल. अर्जुन जीवात्मा, भीम प्राण व श्रीकृष्ण परमात्मा होत. म्हातारपणी प्राण व्याकुळ होऊन जातात. वृद्धावस्थेत प्राण जर श्रीकृष्णाकडे नजर टाकतील तर तेही भीमाप्रमाणे जरेला मारू शकतील. प्राण जर परमात्म्याच्या सन्मुख होऊ शकतील, जर प्रतिश्वास परमात्म्याचे स्मरण करतील, तर जरासंध मरू शकतो. जन्म मृत्यूची पीडा जरासंध होय. जरासंधाचा वध करून प्रभूने सर्व राजे मुक्त केले. राजसूय यज्ञात प्रारंभी श्रीकृष्णाची पूजा सर्वप्रथम केली गेली, म्हणून शिशुपाल मत्सराने भडकला. तो श्रीकृष्णाला अपशब्दाने बोलू लागला. तेव्हा भगवंताने सुदर्शन चक्राने त्याचे शिर उडविले व त्याचा उद्धार केला. सर्वांना आनंद झाला, पण दुर्योधनाला मात्र खटकले. अशा व्यक्तीचाही नाश लवकर होत असतो. शिशुपाल म्हणजे क्रोध. भगवंताने शिशुपाल रूपी क्रोधाचा सुदर्शन चक्ररूपी ज्ञानाने नाश केला. क्रोधाचा नाश करण्याचा उपाय ज्ञान होय. दुर्योधनाने कपटाने पांडवांना धुतात हरवले. पांडवांनी विराट नगरीत अज्ञातवास भोगला. वनवास समाप्त झाल्यानंतर कौरव पांडवांची युद्ध झाले. बलरामाने विचार केला की आपल्याला कोणत्या तरी एका पक्षामध्ये राहून लढावे लागेल, म्हणून ते तीर्थयात्रेला निघून गेले. घरात जेव्हा जेव्हा मतभेद होतील, मानसिक दुःखाचे प्रसंग येतील, त्यावेळी तीर्थयात्रा करण्यास निघून जावे. शुकाचार्यांनी बलरामाच्या यात्रेचेही मोठे भारीचे वर्णन केले आहे. शुकाचार्यांनी त्यानंतर सुदामाचे चरित्र ऐकवले. हे चरित्र भागवताचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. भागवत सांगताना शुकाचार्य 2 वेळा समाधिस्थ झाले होते. त्यावेळी दुसऱ्या ऋषींनी वेद मंत्रांचा उच्चार करून त्यांना भानावर आणले. शुकदेवांच्या समाधीचे 2 प्रसंग पुढीलप्रमाणे होत. एक म्हणजे श्रीकृष्णाने गोप बालक, गाय, बछडे इत्यादींचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला आपल्या मायेचे दर्शन घडवले होते, त्यावेळेचा प्रसंग वर्णन करताना, आणि दुसरा म्हणजे सुदाम्याचे चरित्र सांगताना. सुदामा चरित्राच्या आरंभी परीक्षिती शुकाचार्यांना म्हणतो, ही कृष्णकथा ऐकताना तृप्तीच होत नाही. तीच वाणी धन्य होय, जी भगवंताचे गुणवर्णन करते. तोच हात खरा हात होय, जो भगवंताची सेवा करतो. तेच मन खरे मन होय, की जे स्थावर, जंगम इत्यादी सर्व पदार्थात प्राप्त असलेल्या प्रभूचे स्मरण करते. तेच कान खरे कान होत, की जे भगवंताच्या पवित्र कथा श्रवण करतात. शुकाचार्य सांगतायत,
पोरबंदरमध्ये राहणारा महाज्ञानी जितेंद्रिय निष्कांचन व परमपवित्र ब्राह्मण सुदामा श्रीकृष्णाचा परममित्र होता. तो संपूर्ण दिवस प्रभू सेवेत घालवीत असे आणि अयाचक व्रताचे पालन करीत असे. ज्ञानाचे फळ धन किंवा प्रतिष्ठा नव्हे, तर परमात्म्याशी ऐक्य पावणे होय. विद्येचा उपयोग केवळ अर्थोपार्जनाकरताच करणे ठीक नव्हे. सुदामा आपल्या विद्येचा उपयोग भोगासाठी नव्हे, तर भगवंतासाठी करीत असे. सुदाम्याच्या घरी दारिद्र्याचे राज्य होते. त्याच्या पत्नीचे नाव सुशीला होते. आज तर नावाच्या उलट विपरीत गुण दिसतात. शांताबाई कर्कश असते, तर गंगाबाई पिण्याला पाणीही देत नाही. सुशीलाला एकच नेसण्याचे पातळ होते. ती महान पतिव्रता होती. धनसंपत्तीयुक्त पतीवर प्रेम करणाऱ्या स्त्रीची काही विशेषता म्हणता येत नाही. नेसण्याला वस्त्र व खाण्यास अन्नही मिळत नसताना पतीवर प्रेम करणारी स्त्रीच खरी पतिव्रता होय. सुशीलाला कित्येक दिवस उपाशी राहावे लागे, तरीही ती त्याचे दुःख मानत नसे. तुम्ही दरिद्री असून काही कमाई का करीत नाही, असे तिने सुदाम्याला कधीही विचारले नाही. जर एखादी सामान्य स्त्री असती तर सुदाम्याला म्हणाली असती, जर काही कामधंदा करायचा नव्हता तर माझ्याशी लग्न करून माझ्या जीवनाचे मात्रे का केले. पती जर धन संपत्ती व सुखसोयी देत असेल आणि पत्नी अशा पतीवर प्रेम करीत असेल तर त्यात काही मोठे आश्चर्य नाही. अशीच पत्नी धन्य होय की जी दरिद्री पतीलाही परमेश्वर मानून त्याची सेवा करीत असते. पती पत्नी परस्पर सोबत राहून कृष्ण कीर्तन प्रभू सेवा करीत असतील तर तो गृहस्थाश्रम संन्यासाश्रमापेक्षा श्रेष्ठ होय. सुशीला सुदाम्याच्या मुखाने प्रभू कथा ऐकत असे. कित्येक वेळा मुलांनाही खायला काही मिळत नसे. सुशीलाला आपल्या मुलांची होत असलेली उपासमार पाहावे ना. एके दिवशी व्याकुळ होऊन ती सुदाम्याला म्हणाली, माझी एक विनंती आहे आपणाला. आपण कथेत सांगत असता की कृष्णाचे आपल्या मित्रांवर अपार प्रेम आहे. तो मित्रांसाठी चोरीही करीत असे. सुदामा म्हणाला, होय, खरी आहे ही गोष्ट. तो आपल्या मित्रांना पोटभर खाऊ घातल्यावरच स्वतः खात असे. सुशीला म्हणाली, मग त्याला भेटून आपले हे दुःख का न दूर केले जावे. सुदामा म्हणाला, मी आहे दरिद्री. मी तेथे गेलो तर लोक म्हणतील, हा ब्राह्मण भिक्षा मागण्यास आला आहे. माझा तर निश्चय आहे की देवाकडे काही मागू नये. मी त्याच्याकडे काही मागायला जाणार नाही. सुशीला म्हणाली, मी तुम्हाला काही मागण्यास पाठवित नाही. देवाला तर 1000 डोळे आहेत. ते न सांगताच सर्व समजून जाते. फक्त त्यांचे दर्शन तर घेऊन या. सुदामा म्हणाला, मला जाण्यास वेळ नाही. सुशीला, अहो तेथे जाऊन दर्शन तर घेऊन या. सुदामा, मी नेहमी इथे बसूनच दर्शन घेत असतो. शारीरिक भेटीपेक्षा मानसिक दर्शन अधिक आनंददायी असते. सुशीला म्हणाली, ते खरे आहे. हो, पण कधी कधी प्रत्यक्ष भेटी घ्यायला हवी. आपली प्रतिज्ञा तर आहे की कुणाच्या दाराशी न जाण्याची. श्रीकृष्ण तर परमात्मा आहेत. त्यांचे द्वार तर सर्वांसाठी सर्व काळ उघडे असते. तेथे जाण्याचा संकोच कशाला. मित्राला भेटलेच पाहिजे. ज्ञानी व तपस्वी सुदामा घरी बसूनच श्रीकृष्णाचे दर्शन करीत असे. पण पत्नीच्या आग्रहावरून तो द्वारकेला जाण्यास तयार झाला. त्याने विचार केला की पत्नी आपले वचन मान्य करते, म्हणून मलाही तिचे हे म्हणणे मानले पाहिजे. तो पत्नीला म्हणाला, कल्याणी, मित्राला भेटण्यास तर जात आहे, पण रिक्त हस्ताने जाण्यात आमची काही शोभा नाही. घरात तर काही नव्हते, म्हणून सुशीलाने शेजारच्या घरून 2 मुठी पोहे मागून आणले. धन्य आहे सुशीलाची की पोह्याचा एक दाणाही घरात न ठेवता तिने सर्वच एका फाटक्या कपड्यात बांधून दिले आणि म्हणाली, अशा प्रकारची भेट देण्यात तुम्हाला संकोच तर जरूर वाटेल, पण कृष्णाला सांगा की तुमच्या वहिनीने हे पाठविले. पत्नीच्या आग्रहास्तव व कृष्णाच्या दर्शनाच्या इच्छेने सुदामा द्वारकेच्या दिशेने चालू लागला. नेसलेले फाटके धोतर, हातात काठी आणि बगलीत पोह्याची गाठोडी होती. सुशीलाला वाटले, कित्येक दिवसांचे उपाशी असलेले माझे पती द्वारकेपर्यंत कसे जाऊन पोहोचतील. मीच त्यांना आग्रहाने पाठवले, पण दुसरा काही उपाय नव्हता. तिला आपल्या मुलांची दुर्दशा पाहवत नव्हती.
मी भगवान सूर्यनारायणाला प्रार्थना करू लागले, नारायणा, माझ्या पतीचे रक्षण कर. सुदामा पौष शुक्ल सप्तमीला द्वारकेला गेला. अतिशय थंडीने त्याचे शरीर कापत होते. आधीच 7 दिवसांचा उपाशी अशक्त सुदामा 2 मैल चालण्यातच थकून गेला. त्याला वाटू लागले की कृष्णाचे दर्शन होईल की नाही. अशक्तता आणि चिंतेने रस्त्यात त्याला मूर्छा येत होती. तिकडे द्वारकाधीशांना बातमी कळली की सुदामा येत आहे. कृष्णाला वाटले की अशा निष्ठावान, सदाचारी, अयाचक तपस्वी ज्ञानाला पायी चालविणे मला सोबत नाही. त्यांनी गरुडाला पाठवून सुदाम्याला आकाश मार्गाने द्वारकेला पोहोचविले. सुदामेने लोकांना विचारले तेव्हा त्याला कळले की तो द्वारकेत येऊन पोहोचला आहे. त्याला द्वारका फार दूर आहे असे वाटलेच नाही. मी सकाळी निघालो आणि सायंकाळी येऊन पोहोचलो असे त्याला वाटले. त्याला गरुडाने उचलून आणले हे त्याच्या लक्षात आलेच नाही. भगवंतासाठी तुम्ही 10 कदम पुढे जाल तर भगवंत 20 कोस तुमच्याकडे चालून येईल. सुदामा प्रभू स्मरण करीत कृष्णाच्या महालाच्या दारापर्यंत येऊन पोहोचला. त्याला भिकारी समजून द्वारपाल आडवीत म्हणू लागले, काय मागायचे असेल ते आमच्याकडून मागून घे, तू आज जाऊ शकत नाही. सुदामा म्हणाला, मी द्वारकाधीशांकडे काही मागण्यास आलो नाही, भेटण्यास आलो आहे. ते माझे मित्र आहेत. विशुद्ध प्रेम काही मागण्याची इच्छा ठेवीत नसते. द्वारपाल हसू लागले. त्यांना वाटले की हा भिकारी काही मागण्याची इच्छा असल्याशिवाय आला आहे. सुदामा म्हणाला, तुम्ही श्रीकृष्णाकडे जाऊन सांगा की तुमचा मित्र सुदामा तुम्हाला भेटण्यास आला आहे. सेवक आज जाऊन प्रभूला म्हणू लागला, महाराज, द्वारावर एक भिकाऱ्यासारखा दुर्बल ब्राह्मण आला आहे. डोळे खोल गेले आहेत. अंगाची सर्व हाडे दिसत आहेत. रोड आहे, मात्र तोंडावर दिव्य तेज झळकत आहे. तो आमच्या जवळून काही मागू इच्छित नाही. तो म्हणतो की तो तुमचा मित्र सुदामा आहे व तुम्हाला भेटण्यास आला आहे. सुदामा नाव ऐकल्याबरोबर प्रभू दाराकडे धावतच गेले. दारावर उभा असलेला सुदामा मनात विचार करीत होता की आजवर त्याला आपल्या ज्ञानाचा, तपाचा, तसेच कुणाच्या दारावर न जाण्याचा अहंकार होता. सुशीलेने तो अभिमान दूर केला. सुदामा तसा काडी पैलवानच होता. कपडे मळके होते, पण त्याचे हृदय अत्यंत स्वच्छ आणि पवित्र होते. भगवंत मानवाचे वस्त्र आहे. हृदय पाहतात. जीव जर आपला अहंकार, आपले जीवत्व विसरला असेल तर ईश्वरी आपले ईश्वरत्व बाजूला ठेवून देतो. सुदाम्याला हाका मारीत कृष्ण दारावर येऊन पोहोचले. त्यांच्या राण्यांना आश्चर्य वाटले की आजपर्यंत कितीतरी लोक भेटण्यास आले, पण कृष्ण इतके कधी विव्हळ झाले नाहीत. श्रीकृष्णाने सुदाम्याला आपल्या हृदयाशी लावून कडकडून आलिंगन दिले. आपल्या मित्राची अशी दुर्दशा पाहून त्यांना अत्यंत दुःख झाले. त्यांना वाटले, मलाही त्याला भेटण्यास, त्याची परिस्थिती जाणण्यास जायला पाहिजे होते. ते म्हणाले, मित्रा, फार चांगले झाले तू इथे आलास. सुदाम्याला कळून चुकले की वैभव प्राप्त झाल्यावरही कृष्ण त्याला विसरला नाही. संपत्तीच्या नशेत आपले भान विसरणाऱ्याला कधी ईश्वर म्हटले जाईल का? रुक्मिणी पाय धुण्यासाठी पाणी आणत होती. तोच श्रीकृष्णाने आपल्या अश्रूंनी सुदाम्याचे पाय धुतले. नरोत्तम कवी लिहितात, देखी सुदामा की दीनदशा, करुणा करिके करुणा हृदि रोये, पाणी परत को हाय चुयो नाही, नैननके जलसो पगद होये. तपस्वी सुदाम्याच्या पायात जोडे तर नव्हते, पण त्याच्या पायात बरेच काटे रुतले होते. श्रीकृष्ण काटे काढू लागले. एक काटा निघत नव्हता, म्हणून रुक्मिणीला सुई आणण्यास सांगितले. रुक्मिणीला उशीर झाला म्हणून कृष्ण दातानेच काटा काढू लागले. सुदामा म्हणाला, अरे प्रभो, काय करून राहिला आपण हे? राण्या पाहतील तर काय म्हणतील? राजाला या प्रकारे काटा काढणे शोभत नाही. कृष्ण म्हणाला, तूही असा कसा बोलतोस? मी तर तुझा सेवक आहे. तुझा कन्हैया संपत्तीवान असूनही विवेक भ्रष्ट झाला नाही. आपण परमात्मा आहोत, राधाधिराज आहोत याचा श्रीकृष्णाला विसरच पडला होता.
त्यांनी काटा काढला. सुदामा गरीब होता, पण निष्पाप होता, पवित्र होता. म्हणूनच देवाने त्याची अशी सेवा केली. दरिद्री असणे अपराध नव्हे, दारिद्र्यात देवाचा विसर पडणे अपराध होय. सुदाम्याचे स्नान झाल्यावर त्याला पितांबर नेसण्यास दिला गेला. भोजनही झाले. सुदाम्याला पलंगावर झोपून श्रीकृष्ण त्याचे पाय दाबू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, मित्रा, रस्त्यात तुला फार कष्ट झाले असतील. खरे सांगतो की मी संसाराच्या जंगलात अगदी कंटाळून गेलो आहे. आपल्या गुरुकुलातला आनंद इथे कुठे मिळणार? मित्रा सुदामा, लहानपणी तुला खेळण्याचा नाद नव्हताच. जबरदस्तीने मी तुला खेळण्यात घेऊन जात होतो. सुदामा, तो दिवस तुला आठवतो का? त्या दिवशी आपण समीरा आणायला गेलो असता मुसळधार पाऊस पडायला लागला होता आणि आपण एका झाडाचा आश्रय घेतला होता. त्या दिवशी सुदाम्याजवळ काही चणे होते व तो एकटा खाऊ लागला होता. आवाज ऐकून कृष्णाने विचारले होते, काय खातोस? सुदाम्याने विचार केला की खरे सांगितले तर काही चणे कृष्णालाही द्यावे लागतील. तो म्हणाला, काही खात नाही, थंडीमुळे दात वाजत आहेत. एकटा खाणारा दरिद्री होतो. सुदाम्याला ह्याच कारणाने दरिद्री व्हावी लागली. कृष्णाला सुदाम्याचे पाय दाबत असताना पाहून राण्यांना मोठे आश्चर्य वाटले. आजपर्यंत कृष्णाने असे प्रेम कुणालाही दिले नाही. हा ब्राह्मण मोठा भाग्यशाली आहे असे त्या राण्यांना वाटले. कृष्ण म्हणाला, मित्रा, लग्न झाले की नाही? कशी आहे आमची वहिनी? सुदामा म्हणाला, पत्नी तर सुशीला आहे, मुलीही आहेत. सुदाम्याने आपली सर्व माहिती सांगितली, पण आपल्या दारिद्र्याविषयी मात्र काहीच सांगितले नाही. तुझ्या वहिनीची इच्छा आणि आग्रह यामुळे मी तुला भेटायला आलो. श्रीकृष्ण म्हणाला, माझी वहिनी तर इतकी सुपात्र आहे तर तिने माझ्यासाठी काहीतरी पाठविले असेलच. लक्ष्मी मध्येच म्हणाली, आपली आज्ञा असेल तर आपल्या या मित्राच्या घरी मी काही पाठवू का? कृष्ण म्हणाला, नाही, मला याला काही देण्याची नव्हे तर घेण्याची इच्छा आहे. लक्ष्मी म्हणाली, हा दरिद्री ब्राह्मण आपणाला काय देऊ शकेल? श्रीकृष्णाला वाईट वाटले. माझ्या मित्राला दरिद्री म्हणणारी तू कोण आहेस? कृष्णाने विचारले. लक्ष्मीला कळले की आज कृष्णाची लहर काही वेगळीच आहे. तिने प्रभूची क्षमा मागितली. सुदामा पोह्याची पुटकी संकोचाने लपून ठेवू पाहत होता. भगवंत मनातल्या मनात हसत होते की याने त्या दिवशी चणे लपविले होते व आज पोहे लपवित आहे. जो मला काही देत नाही त्याला मी काही देत नाही. आता याच्याजवळ हे पोहे हिसकलेच पाहिजे. कृष्णाने त्याच्याकडून पोह्याची गाठोडी हिसकून घेतली. स्वयं जहार किमिदमिती पृथू तंडुलान. लौकिक दृष्टीने तर ते मुठभर पोहे होते, पण सुदाम्याचे तर ते सर्वस्व होते. सुदामा प्रारब्ध कर्मानुसार दरिद्री होता. विधात्याने कपाळी लिहिले होते. श्रीक्षया. जेव्हा श्रीकृष्ण त्याच्या कपाळी गंधाचा टिळा लावू लागले तेव्हा त्यांनी तो ब्रह्माचा लेख वाचला आणि तो उलटूनही टाकला. यशस्त्रिहा. जी संपत्ती कुबेराच्याही जवळ नाही ती मी सुदाम्याला देईन. कृष्णाने त्याच्या प्रारब्ध कर्माचा क्षय करण्यासाठी पोहे खाल्ले. कृष्णाने पोहे खाल्ले तेव्हा विश्वाचे पोट भरले, कारण की कृष्ण म्हणजे विश्वात्मा होत. श्रीकृष्णाने साऱ्या विश्वाला अन्नदान करण्याचे पुण्य सुदाम्याच्या पदरी बांधले. श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणतात, गोकुळात माझी आई याचप्रमाणे मला पोहे खाऊ घालीत असे. यशोदेच्या आठवणीने कृष्णाचे डोळे पाणावले. सुदाम्याचे पोहे प्रेमरसाने भिजलेले होते. एक मुठभर पोह्यांच्या बदल्यात श्रीकृष्णाने द्वारकेचे सर्व ऐश्वर्य सुदाम्याच्या घरी पाठविले. सुदाम्याने आपल्या दारिद्र्याची गोष्ट कृष्णाजवळ काढली नाही, म्हणून श्रीकृष्णाने ही ऐश्वर्यदानाची वार्ता सुदाम्याला सांगितली नाही. सुदामा दुसऱ्या दिवशी आपल्या गावाला परत जाण्याची तयारी करू लागला. त्याला वाटले होते की कृष्ण आणखी 2-4 दिवस राहण्याचा आग्रह करते, पण भगवंताने तसा काही आग्रह केला नाही. कारण तिकडे सुशीला सारे वैभव मिळूनही पतीचे मुख पाहिल्याविना भोजन करणार नाही असे व्रत करून बसली होती. भगवंताला वाटले की सुदाम्याला जाऊ दिले नाही तर तितके दिवस वहिनींना उपाशी राहावे लागेल, म्हणून त्यांनी सुदाम्याला राहण्याचा आग्रह केला नाही.
निरपेक्ष व पवित्र सुदामा आपले जुने धोतर नेसून जाण्यास तयार झाला. जाता जाताही त्याने काही मागितले नाही. श्रीकृष्ण दारापर्यंत त्याला पोहोचवण्यास गेले व म्हणाले, मित्रा, आता पुढच्या वेळी वहिनीलाही सोबत घेऊन ये. त्यांना माझी आठवण दे व माझा नमस्कार सांग. सारे विश्व श्रीकृष्णाला वंदन करते आणि ते एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोला वंदन करतात. माझ्या आईने जी वस्तू मला दिली असती तशी वस्तू वहिनींनी माझ्यासाठी पाठवली, असे म्हणत कृष्णाने सुदाम्याला आलिंगन देऊन निरोप दिला. दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. सुदामपुरीला पोचल्यानंतर सुदामा मोडकी तोडकी झोपडी शोधू लागला. तेथे झोपडीची नाव निशाणी नव्हती. एक मोठा वाडा उभा होता. सुदामा विचार करू लागला की माझी येथे झोपडी कोणी उचलून नेली. तिकडे सुदामा आल्याची वार्ता सुशीलाच्या कानावर गेली. तेव्हा ती धावत धावत बाहेर आली व पत्नीचे स्वागत करीत म्हणाली, आपल्या मित्राच्या कृपेने हे सर्व घडले आहे. सुदाम्याचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. तो प्रार्थना करू लागला, मला धनाची अपेक्षा नाही. माझी तर एकच इच्छा आहे की जन्मजन्मांतरी मला कृष्ण भक्ती करण्याची संधी मिळत राहावी. त्याच्या चरणांशी मला स्थान मिळावे. सुदाम्याच्या चरित्रात ही एक सार आहे. परमात्मा जीव मात्राचा निस्वार्थी मित्र आहे. जगात परमेश्वराशिवाय असा दुसरा कुणीही नाही की जो आपले सर्वस्व कुणाला देतो. जर सेवा आणि स्तुती करायचीच असेल तर भगवंताची करा. जीव जेव्हा ईश्वरावर प्रेम करतो तेव्हा ईश्वर जीवालाही ईश्वर बनवून देतो. जीवाचा खरा मित्र परमपिता ईश्वरच आहे. सुदाम्याने ईश्वराला निरपेक्ष प्रेम केले म्हणून त्याने सुदाम्याला आपलेसे केले आणि आपल्यासारखे वैभवशाली केले. सुदामपुरी ही द्वारकेसारखी समृद्ध केली. भगवंताच्या चरण कमलांचे स्मरण करणाऱ्याला भगवंत आपले स्वरूपच दान करतात. मग तुच्छ धनाच्या दानाचे आश्चर्य ते काय. शारीरिक मिलन तुच्छ असते, मनोमिलन दिव्य असते. जर श्रीमंत व्यक्ती गरिबांना हृदयात धारण करील तर आजही सर्व शहरे द्वारकेसारखी समृद्ध होऊ शकतात. सूर्यग्रहणाच्या वेळी वसुदेव, देवकी व अन्य सर्व यादव कुरुक्षेत्राला गेले. मनुष्याचे शरीरच कुरुक्षेत्र होय. येथे निवृत्ती आणि प्रवृत्तींचे युद्ध होत असते. या शरीररथाचे दोर जो श्रीकृष्णाच्या हातात देतो त्याचा विजय होत असतो. कृष्ण कथा आम्हाला आमचे दोष पूर्णता दाखविते. कृष्ण कथेच्या श्रवणाने आम्हाला भजन करण्याची प्रेरणा मिळते आणि असे घडल्यानंतर आमची इंद्रिये शुद्ध होतात. गंगा स्नानापेक्षा कृष्ण कथेचे स्नान अधिक श्रेष्ठ होईल. वासनाच पुनर्जन्माचे कारण आहे. म्हणून मृत्यूपूर्वी वासनेचा त्याग करा. वैर व सुखाची इच्छाच वासना निर्माण करीत असते म्हणून त्यांचा त्याग करणे आवश्यक आहे. कुरुक्षेत्रात आलेल्या मातापित्यांना एके दिवशी श्रीकृष्णाने विचारले की आपल्याला काही इच्छा आहे का. आल्यास मी ती पूर्ण करीन. वसुदेव म्हणाले, तशी तर मला कोणती इच्छा व वासना नाही, पण माझी एकच इच्छा आहे की अंतकाळी तुझे नामस्मरण करीत व तुझी आठवण करीत देहत्याग घडावा. अंतकाळी शरीर सोडताना मोठ्या वेदना होतात म्हणून मनाला असे शिकवा की मृत्यूसमयी वेदना होत असतानाही भगवंताचे स्मरण घडले पाहिजे. मृत्यूसमयी भगवंताला स्मरणारी व्यक्ती धन्य होय. अशाच व्यक्तीचे जीवन सार्थ होते. मृत्यूच्या चिंतनाने माणूस पापभीरू होतो. एकदा एकनाथ महाराजांना कुणी विचारले, आपण तर नेहमी ईश्वरमग्न व आनंदित असता, माझे मन तर ईश्वराच्या ठाई रमतच नाही, असे का होते. एकनाथ महाराज स्वतःशीच म्हणाले, जर मन संसारापासून मागे फिरले तरच ते प्रभूकडे लागते, अन्यथा नाही. पण ते प्रत्यक्षात म्हणाले, आज तर मी काही सांगू शकत नाही, मात्र आजपासून 7व्या दिवशी तू मरणार आहेस. त्या दिवशी तू माझ्यापाशी ये, म्हणजे मी तुला सर्व काही सांगेन. मरण जवळ आलेले पाहून तो माणूस घाबरला. त्याने आपली संपत्ती व घरचा कारभार आपल्या मुलांवर सोपविला व तो हरिभजन करू लागला. मृत्यूची तयारी करू लागला. 7व्या दिवशी तो एकनाथ महाराजांपाशी आला. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, काय कसे चालले आहे. या 7 दिवसात कशी काय मजा उडविली. तो ग्रस्त म्हणाला, महाराज, डोक्यावर मृत्यू गिरट्या घालत असताना कसली मौजनी कसला भोग विलास. हरिभजन करू लागलो, झाले. एकनाथ महाराज म्हणाले, आता तू माझ्या ईश्वर मग्नतेचे रहस्य ओळखलेस ना.
मी सतत मृत्यूला डोळ्यासमोर ठेवतो, म्हणून माझे मन ईश्वर भजनात रंगून जाते. कृष्णाने देवकीची इच्छा जाणण्याची इच्छा केली. देवकी म्हणाली, मला सांगताना संकोच तर वाटत आहेच, पण माझी इच्छा आहे की कंसाने मारलेल्या आपल्या सर्व मुलांना एकदा पाहावे. भगवंताने एकदा यशोदेलाही तिची इच्छा विचारली होती. तेव्हा यशोदा म्हणाली, माझी तर इच्छा ही आहे की मला निरंतर तुझे दर्शन घडावे. एक क्षणही तू माझ्या दृष्टीआड होऊ नये. कुठे यशोदेची इच्छा व कुठे देवकीची. वासना भक्तीत विघ्न करणारी आहे. वासनाच पुनर्जन्माचे कारण होय. कृष्णाने भूतल पाताळातील आपल्या सर्व बंधूंना आणून देवकीला दाखविले. देवकीने त्यांना पाहून म्हटले, बस, आता माझी हीच इच्छा आहे की मला उत्तम मृत्यू यावा. ज्ञानी महात्मेच नव्हे तर देवाच्या माता पित्यांना देखील अशी शंका असते की आपले मरण कसे होईल. जो प्रत्येक क्षणाला सावध असतो त्याचेच मरण चांगल्या रीतीने होते. प्रभूने वसुदेव देवकीला दिव्य तत्वज्ञान सांगितले. दशम स्कंदाच्या शेवटी सुभद्रा हरणाचे वर्णन आहे. भद्र म्हणजे कल्याण करणारी ब्रह्मविद्या सुभद्रा होय. अद्वैतदर्शी ब्रह्मविद्या सुभद्रा होय. ज्याच्या घरात सुभद्रा असेल त्याचे जीवन कल्याणमय व सुखी असते. अर्जुनासारखा संन्यास घेऊन तप करणाऱ्याला सुभद्रेची प्राप्ती होत असते. अर्जुनाने त्रिदंडी संन्यास घेऊन 4 महिने कठीण तप केले होते. प्रतिदिन 18 तास ओमकाराचा जप केला. तेव्हा कुठे प्रभूने त्याला सुभद्रा ब्रह्मविद्या दिली. चंचल दृष्टी असणाऱ्याचे मनही चंचल असते. जिभेचे चोचले पुरवून मिष्टान्नाचे भोजन करणारा चांगल्या रीतीने कधीही भजन करू शकणार नाही. ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी त्रिदंडी संन्यासी व्हावे लागते. प्रभूसाठी सर्वस्वाचा त्याग करणे म्हणजे संन्यास घेणे होय. सांसारिक सुखांचा उपभोग घेत असून भक्ती करणाऱ्यावर भगवंत लवकर कृपा करीत नाही. संसार सुखांचा त्याग करणाऱ्यावर भगवंत लवकरच प्रसन्न होतात. परीक्षितीने विचारले, शब्दरूप वेद निराकार देवाचे प्रतिपादन कसे करू शकतात. शुकाचार्यांनी वेदस्तुती ऐकविली. सृष्टीच्या आरंभी वेदांनी शेष नारायणाची स्तुती केली. वेदांनी मंगलगान करून परमात्म्याला जागविले. नामा तुझा जय हो असा वेद जेव्हा प्रभूचा जय जयकार करू लागतात तेव्हा असे वाटते की जीवाचा पराभव झाला आहे. जीवाला मायेने पकडून ठेवले आहे, म्हणून माझाही जय जयकार व्हावा. मीही मायेच्या बंधनातून मुक्त झालो पाहिजे. परमेश्वराचा असा जय जयकार करून वेद माया बंधनापासून मुक्तीची प्रार्थना करतात. अनादी कालापासून जीव आणि माया यांचा संग्राम चालू आहे. माया जीवाला जागतिक बंधनात फसविते, म्हणून वेद परमेश्वराची स्तुती करून प्रार्थना करतात की मायेची बंधने तोडून टाक. माया जीवाला स्त्री, धन इत्यादी विषयात फसवते आणि परमेश्वराकडे जाऊच देत नाही. नाथा, आम्ही शरण आलो आहोत. या मायेची बंधने तोडून टाक. भगवंताने पवित्र विचार करण्यासाठी बुद्धी व मन दिले आहे. पवित्र विचार करण्यानेच मन शुद्ध होत असते. वेद सगुण आणि निर्गुण ब्रह्माचे वर्णन करतात. ईश्वर सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपांनी लीला करतो. ईश्वराच्या निराकारतेचा हाच अर्थ आहे की त्याचा आमच्यासारखा कोणातही आकार नाही. निर्गुण आणि सगुण ब्रह्म वस्तुता एकच होत. निर्गुण भक्ती वश होऊन भक्तासाठी सगुण बनते. सगुण झालेला प्रभू भक्तिप्रेमाला वश होत असतो. नाथ, ह्या जगात जे काही दृष्टीला दिसते, जे काही अनुभवाला येते ते वस्तुतः तुमचेच स्वरूप आहे. लौकिक नामरूप खरे नाही. मातीच्या घटात मातीच असते आणि बर्फात पाणीच असते. याप्रमाणे प्रभू सर्वात व्याप्त आहे. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. म्हणून ईश्वराच्या कोणत्याही स्वरूपाचे वारंवार चिंतन, ध्यान, स्मरण, दर्शन करीत राहावे. असे केल्याने मनाची धारणा वाढत जाते. मनाला परमेश्वराच्या कोणत्याही स्वरूपात विवेकपूर्ण स्थिर करा. वेदस्तुतीत पुढे शिवत्व व विष्णुतत्व, वेदस्तुतीत पुढे शिवतत्व व विष्णुतत्व यांचे रहस्य समजावून दिले आहे. कित्येक विद्वान वेदस्तुतीचा आपापल्या परी अर्थ लावतात. आरंभवाद, परिणामवाद इत्यादी कित्येक मते विद्वानांनी प्रकट केली आहेत आणि आपापल्या दृष्टीनुसार ते अर्थ लावित असत. वेद ईश्वराचे निषेधात्मक वर्णन करतात. ज्ञानमार्गी नेती नेती म्हणून ईश्वराचे वर्णन करतात.
भक्तिमार्गी इति इति म्हणून ईश्वराचे वर्णन करतात. तसे तर दोघांचे लक्ष एकच असते. प्रभूच्या अनंत गुणांचे वर्णन कोण करू शकतो? श्रीकृष्णाने 18 वर्षे गोकुळात लीला केली. नंतर ते मथुरेत आले. तेथून द्वारकेला जाऊन त्यांनी अनेक विवाह केले. उद्धवाला ज्ञानोपदेश करून ते स्वधामाला गेले. भगवंताची लीला अनंत आहे आणि गुणही अनंत आहेत. त्यांच्या लीलांचे चिंतन करण्याने मन त्यात लीन होऊन जाते, तद्रूप होऊन जाते. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबन की जय. सच्चिदानंद रामदास बाबन की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.